नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 यामधलं शैक्षणिक मानसशास्त्रावरचे प्रश्न पाहणार आहोत. महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न पहिला आहे, मानसशास्त्रातील आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डी ॲनिमा. दुसरा प्रश्न आहे, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा रिकामी जागा यांनी सुरू केली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विल्यम वुंड यांनी सुरू केली. नंबर 3, वास्तववादी शास्त्रात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर्कशास्त्र. तर्कशास्त्र या शास्त्राचा वास्तववादी शास्त्रात समावेश होत नाही. प्रश्न चौथा, व्यक्तिभिन्नतेविषयीचे विचार खालीलपैकी कोणत्या ग्रंथात मांडलेले आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रिपब्लिक. रिपब्लिक या ग्रंथामध्ये व्यक्तिभिन्नतेविषयी विचार मांडलेले आहेत. प्रश्न 5वा, वक्त तयार करण्याच्या निवडीत व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे कोणी सांगितले? तर पर्याय क्रमांक 4 क्विटिलियन यांनी सांगितले आहे. प्रश्न 6वा, खालीलपैकी मानसशास्त्राची कोणती मर्यादा लागू होत नाही? उत्तरे पर्याय क्रमांक 3 मानसशास्त्राची तत्त्वे सूत्रमय असतात. प्रश्न 7वा, वर्तन अभ्यास पद्धती खालीलपैकी अशास्त्रीय पद्धती कोणती? वर्तन अभ्यास पद्धती खालीलपैकी अशास्त्रीय पद्धत कोणती? तर पर्याय क्रमांक 4 आत्मनिरीक्षण ही अशास्त्रीय पद्धत आहे, कारण याच्यामध्ये स्वतःबद्दल निरीक्षण करायचं असतं स्वतःचं, आणि त्याच्यामध्ये एखादा चुकीचं लिहू शकतो किंवा खोटंही करू शकतो निरीक्षण. त्याच्यामुळे ही अशास्त्रीय पद्धती आहे. अजून कारणे आहेत त्याचे. तर प्रश्न 8वा, निरीक्षण पद्धतीचा खालीलपैकी जनक कोण? तर जनक आहे जे.बी. वॅटसन. जे.बी. वॅटसन हा निरीक्षण पद्धतीचा जनक आहे. प्रश्न 9वा, आत्मनिरीक्षण पद्धतीचा खालीलपैकी कोणता गुण लागू होत नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निष्कर्ष विश्वासार्ह असतात. हे गुण लागू होत नाही. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर करून फ्राईड क्रांतिकारी उपपत्ती मांडली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जीवन वृत्तांत. या पद्धतीचा वापर करून फ्राईड यांनी क्रांतिकारी उपपत्ती मांडली. प्रश्न 11वा, अध्ययन प्रक्रियेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अध्ययन ही वेगाने चालणारी प्रक्रिया आहे. हे अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही. 12वा प्रश्न, साहचर्यवादी उपपत्तीत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर साहचर्यवादी उपपत्तीत स्किनर यांचा समावेश होतो. 13वा प्रश्न, अध्ययनविषयक पहिली उपपत्ती थॉर्नडाईक यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथात मांडली? अध्ययनविषयक पहिली उपपत्ती कोणी मांडलेली आहे? थॉर्नडाईक यांनी. तर ती कोणत्या ग्रंथात मांडली आहे? तर पर्याय क्रमांक 3 ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात मांडलेली आहे. प्रश्न 14वा, थॉर्नडाईक यांनी सांगितलेला अध्ययनविषयक नियम खालीलपैकी कोणता नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वैविध्याचा नियम. थॉर्नडाईक यांनी सांगितलेला अध्ययनविषयक नियम नाही. प्रश्न क्रमांक 15, प्रभुत्व संपादन उपपत्ती खालीलपैकी कोणी मांडली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्लूम यांनी प्रभुत्व संपादन उपपत्ती मांडलेली आहे. 16वा प्रश्न, अनुवंशासंबंधीचे नियम खालीलपैकी कोणी मांडले? याचं उत्तर आहे ग्रेगार मॅडेल यांनी अनुवंशासंबंधीचे नियम मांडलेले आहेत. प्रश्न 18वा, खालीलपैकी कोणते प्रतिमेचे वैशिष्ट्य नाही? पर्याय क्रमांक 2 प्रतिमा स्थिर असतात. हे प्रतिमेचे वैशिष्ट्य नाही. त्याच्यानंतर प्रश्न 19,
विचार प्रक्रियेतील सर्वात पहिला घटक कोणता? पर्याय क्रमांक 1 समस्या. समस्या हे विचार प्रक्रियेतील सर्वात पहिला घटक आहे. प्रश्न क्रमांक 20 एखाद्या विषयात आवड किंवा गोडी निर्माण झाल्यास आपोआप लक्षात जाते हे खालीलपैकी कोणत्या उदाहरणाचे उदाहरण आहे? तर हे आहे पर्याय क्रमांक 3 अभ्यस्त उदाहरणाचे उदाहरण आहे. ही एखाद्या विषयात आवड किंवा गोडी निर्माण झाल्यास आपोआप लक्षात राहते किंवा लक्ष आपले जाते त्याच्याकडे. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी व्यक्तिगत प्रेरणा कोणती? पर्याय क्रमांक 4 अभिरुची ही व्यक्तिगत प्रेरणा आहे. प्रश्न क्रमांक 22 डॉक्टर भाटिया यांच्या खालीलपैकी कोणत्या कसोट्या उपयुक्त आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृतीयुक्त कसोट्या. 23 पेपर पेन्सिल कसोटी या नावाने खालीलपैकी कोणती कसोटी ओळखली जाते? पर्याय क्रमांक 3 कृतीयुक्त कसोट्या. याच्यामध्ये पेपर पेन्सिल कसोटी या नावाने कृतीयुक्त कसोट्या ओळखली जाते. 24 अनेक घटक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? अनेक घटक सिद्धांत हा थर्स्टन यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 25 बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? तर गिलफोर्ड यांनी बहुआयामी बुद्धिमत्ता सिद्धांत मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 26 गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण किती घटक सुचवले? तर गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण 120 पर्याय क्रमांक 4 120 घटक सुचवलेले आहेत. कोणी? तर गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण 120 घटक सुचवले. प्रश्न क्रमांक 27 स्वतःच्या भावना चांदणे, अभिरुची जाणे, बलस्थाने जाणे, मर्यादा जाणे म्हणजे आत्मभान. प्रश्न क्रमांक 28 समायोजन प्रक्रियेचा खालीलपैकी कोणता घटक नाही? तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही म्हणजे विफलता पण नाही आहे, प्रेरणा आणि समस्यापूर्ती ह्यातला कोणताच घटक नाही म्हणजे यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 29 इंग्रजी वाक्यरचना शिकताना मराठी वाक्यरचनेचा ज्ञानाचा अडथळा निर्माण होतो हे कोणत्या प्रकारचे संक्रमण आहे? तर हे ऋण संक्रमण आहे. ज्यामध्ये आपल्याला फायदा होतो पुढे कोणत्याही गोष्टीमध्ये पहिल्या ज्ञानाचा, त्याला म्हणतात धन संक्रमण. या ऋण संक्रमण म्हणजे याच्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे म्हणून ते ऋण संक्रमण आहे. त्याच्यानंतर 30 सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली? CHZ यांनी सामान्यीकरण उपपत्ती मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 31 शिक्षणाचा केंद्रबिंदू खालीलपैकी कोणता? तर शिक्षणाचा केंद्रबिंदू कोण असणार आहे? विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असतो. प्रश्न क्रमांक 32 DNAची रचना असते. कशी असते DNAची रचना? गोलाकार असते, नागमोडी, सरळ की पोकळ? तर नागमोडी असते. अशा प्रकारचा DNA असतो म्हणजे नागमोडी आकाराचा. पर्याय क्रमांक 33 अर्भकावस्थाचा कालावधी रिकामी जागा असतो. तर उत्तरे पर्याय क्रमांक 4 जन्मापासून 2 वर्षापर्यंत अर्भक अवस्थाचा कालावधी असतो म्हणजे जन्म झाल्यापासून 2 वर्षापर्यंतचा अर्भक अवस्था असते त्याची. प्रश्न क्रमांक 34 कुमारावस्थेत मुलामुलींचा नवा जन्म होतो असे रिकामी जागा यांनी म्हटले. स्टॅनले हॉल यांनी कुमारावस्थेत मुलामुलींचा नवा जन्म होतो असे म्हटलेले आहे. 35 व्यक्ती चिडखोर उदास होण्यामागे खालीलपैकी कोणती ग्रंथी कारणीभूत ठरते? तर व्यक्ती म्हणजे एखादा व्यक्ती चिडखोर आहे, खूप राग येतो त्याला किंवा उदास होतो, यामागे कोणती ग्रंथी कारणीभूत ठरते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वक्रस्थ ग्रंथी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 जीन पियाजे यांनी बुद्धिविकासाच्या किती अवस्था सांगितल्या आहेत किंवा निश्चित केल्या? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 1 4 अवस्था जीन पियाजे यांनी बुद्धिविकासाच्या 4 अवस्था आहेत असे निश्चित केले. 37 नैतिक विकास सिद्धांत कोणी मांडला? पर्याय क्रमांक 2 कोहलबर्ग यांनी नैतिक विकास हा सिद्धांत मांडला. 38 सिगमंड फ्राईड यांनी व्यक्तिमत्वाचा कोणता घटक प्राथमिक मानला आहे?
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुक्तामा हा प्राथमिक घटक मानला. 39 खालीलपैकी शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती कोणती? पर्याय क्रमांक 1 व्याख्यान पद्धती ही शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती आहे. 40 अध्यापन प्रतिमानाचे जनक कोण? तर पर्याय क्रमांक 1 मार्शा विल व ब्रूस जॉइस हे अध्यापन प्रतिमानाचे जनक आहेत. हा प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे. 41 आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोण? पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे विल्यम वुंड हा आधुनिक मानसशास्त्राचा जनक आहे. 42वा प्रश्न आहे शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली? तर याच्यात उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 4 गांधी म्हणजे महात्मा गांधी. 43 डॉक्टर ब्लूम यांच्या सर्वंकष मूल्यमापनातील बोधात्मक क्षेत्र कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ज्ञान. ज्ञान हे सर्वंकष मूल्यमापनातील बोधात्मक क्षेत्र आहे. पर्याय क्रमांक 44 प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी निरीक्षण तंत्र कोणते? पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे याचं प्रासंगिक नोंदी हे निरीक्षण तंत्र आहे. 45 संकल्पना प्राप्ती प्रतिमान खालीलपैकी कोणी मांडले? पर्याय क्रमांक 2 जेरोम ब्रुनर यांनी संकल्पना प्राप्ती प्रतिमान मांडले. 46 अपंग शिक्षण व कायदा केव्हा मांडण्यात आला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1995. पुढचा प्रश्न आहे 47 नंबरचा दिव्यांग मुलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्धा जिल्ह्यामध्ये दिव्यांग मुलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आहे. 48 नंबरचा प्रश्न आहे अपंग कायदा 1995 नुसार किती डेसिबलपेक्षा जास्त श्रवणऱ्हासाला व्यक्तीला कर्णबधीर असे म्हणता येते? तर पर्याय क्रमांक 2 60 डेसिबल म्हणजे 60 डेसिबलपेक्षा जास्त श्रवणऱ्हासाला व्यक्तीला कर्णबधीर असं म्हणता येईल 60 डेसिबल. त्याच्यानंतर 49वा प्रश्न आहे समान घटक उपपत्ती कोणी मांडली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 थॉर्नडाईक यांनी समान घटक उपपत्ती मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 50 एखादी कृती सहहेतुक व ध्येयनिष्ठ असेल तर अध्यापन संक्रमण मूल्य वाढले असे कोणी सांगितले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॅगले. 51 आत्मसंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने केली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲरिस्टॉटल. 52 विल्यम वुंड यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कुठे सुरू केली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लाइप्झिग जर्मनी येथे लाइप्झिग या ठिकाणी विल्यम वुंड यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. 53 शिक्षण प्रक्रियेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे याचं शिक्षण ही मानसिक प्रक्रिया नाही हे त्याचं वैशिष्ट्य नाही. 54 खालीलपैकी शास्त्रीय वर्तन अभ्यास पद्धती कोणती? तर शास्त्रीय वर्तन अभ्यास पद्धती आहे पर्याय क्रमांक 4 जीवन वृत्तांत. 55 खालीलपैकी अप्रायोगिक पद्धत कोणती? अप्रायोगिक पद्धत आहे बाह्य निरीक्षण. 56 सर्वेक्षण पद्धतीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुलाखत. 57 काही व्यक्तीचा किंवा समूहाचा सखोल व पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत उपयुक्त ठरते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जीवन वृत्तांत. 58 पठारावर निर्माण होण्याची कारणे खालीलपैकी कोणती आहेत? तर पठारावस्था असणार आहे तिथे प्रश्न थोडासा इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. पठारावस्था निर्माण होण्याची कारणे खालीलपैकी कोणती असतील? तर याच्यात उत्तर आहे यापैकी नाही म्हणजे अभ्यासात अभिरुची वाढते, कृती करत असताना कंटाळा येत नाही, प्रेरणा की
किंवा तीव्रता कमी झाली की वेग वाढतो. तर याचं उत्तर आहे यापैकी नाही. 59. वर्तनवाद खालीलपैकी कोणी मांडला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वॅटसन यांनी वर्तनवाद हा घटक मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 60. साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? तर साधक अभिसंधान उपपत्ती स्किनर यांनी मांडलेली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे 60 प्रश्न पाहिलेले आहेत. याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.